उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले। आम्ही साहेबांचा बाप्पांचं दर्शन घेतलं, साहेबांबरोबर ते भेटून आम्ही निघालो। राजकीय चर्चा, आजची राजकीय चर्चा नव्हती। आज ते बघा, एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले। एवढं नाही, पण झालं ना कधीपासून सगळे 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे। भाई भाई कुछ भी होने दो, साथ में ही रहते। वैसे भाई भाई साथ में आहे गणपती दर्शन के लिए। आज राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे स्वतः आले, तुम्ही सुद्धा आतमध्ये होतात, काय एकूण आतमध्ये माहोल होता, काय काय झालं तुम्ही सांगा। मराठी आणि हिंदुत्वाचा आजचा दिवस मोठा आहे। गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे आणि गणपतीला आपण म्हणजे राजकारण कधी करत नाही, सदिच्छा भेट गणपतीचं दर्शन घेतात। आज उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांकडे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले। आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि अतिशय खेळीमेळीचं वातावरण होता। सगळे मनसेनेतले सगळेच नेते होते, शिवसेनेचे आम्ही स्वतः मी होतो, शाखाप्रमुख अजित कदम होता। आम्ही साहेबांचा बाप्पांचं दर्शन घेतलं, साहेबांबरोबर ते भेटून आम्ही निघालो। काही राजकीय चर्चा नाही, राजकीय चर्चा, आजची राजकीय चर्चा नव्हती। आज ते बघा, एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले। एवढंच, बाकी खूप वर्षानंतरची भेट आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं। राजसाहेबांच्या गणपतीचं दर्शन घेऊन सुद्धा खूप बरं वाटलं। काय आवडते खाद्यपदार्थ केले? नाही, जेवढं आम्ही म्हणजे नाश्ता केला आम्ही राजसाहेबांकडे। आवडते खाद्यपदार्थ उद्धवजींचे आवडते काय काय? नाही, मी उद्धव साहेब आणि राजसाहेब पूर्ण फॅमिली आतल्या खोलीत होते, आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी होतो। इतक्या वर्षानंतर असं एकत्र पाहणं हे नाही, पण झालं ना कधीपासून सगळे 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना। तीसरी बार है दोनों समोर बघा जो है वो देखे गए हैं, कहीं ना कहीं नजदीक या पारिवारिक रूप से तो नहीं भाई, देखो कैसा है, भाई भाई कुछ भी होने दो, साथ में ही रहते। वैसे भाई भाई साथ में आए गणपति दर्शन के लिए। बीएमसी के चुनाव में वो हमारे सब नेते लोग गण है ना, वो सब सोचते हैं बीएमसी, महाराष्ट्र का इलेक्शन, देश का इलेक्शन जो भी है, वो हम तो छोटे कार्यकर्ते हैं। यहाँ पे हम कोई डिसीजन नहीं लेते और हम बोलने का हमारे वरिष्ठ नेते हैं वो बोलते हैं। वहाँ दोनों को साथ आ जाना चाहिए। पूरा महाराष्ट्र, मुंबई की, भारत की सबकी मांग है, दोनों साथ आने चाहिए। पुढे जाऊन एकत्र राहायचं असं तुम्ही आता म्हणालात, एकंदरीत काही युतीच्या नाही, युती मी सांगतो ना, हे डिसिजन आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते घेत नाही। हे डिसिजन आमच्याकडे, आम्ही आदेशाचे पालन करतो, वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार। तुम्ही म्हणालात की दोन नेते एकत्र पाहणं हे आमच्यासाठी सुखद आहे, तसं नाही, ऐका, मी बोललो मराठी माणसांसाठी हे दोन नेते एकत्र येणे सुखद बात आहे, हे म्हटलं। पण मग कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत का खाली? कार्यकर्त्यांची मनं नेहमी जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत, भाऊच आहेत। ठीक आहे, थँक्यू।